नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 5. मनोधैर्य, निष्ठा व विवेकशीलता संपादन करा. विद्यार्थी मित्रांनो, मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होता की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडायचे नाहीत. त्याने जगाला आव्हानही दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्षूबरोबर वाद करावा, पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाले नाही. मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही तत्वज्ञानी नव्हता किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते. पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने नागसेन भिक्खूला तयार केलं गेलं. मिलिंदाचं चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे असा त्याने निश्चय केला. मग त्यात यश येवो व अपयश येवो. नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या 7व्या वर्षी त्यानं आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भिक्खू लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन राजा मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंदपण असं नाव आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे. या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने या कॉलेजास मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व ह्या जागेला नागसेन वन असे नाव दिले. मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून हे नाव दिलेले नाही. मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असेच आहे असे माझे मत आहे. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाराने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे. बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकास तिचा लाभ झाला पाहिजे हा उदात्त विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनवण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्यांच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे. मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात 2900 व या कॉलेजात 600 विद्यार्थी शिकत आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे. श्री शंकरराव देवांनी कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे तो असा: अक्रोधेन जयेत क्रोधम. मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा असं ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून वाटते की देवाचे वाचन अपुरे आहे. त्यांनी चांगले वाचन केलेले दिसत नाही. भगवान बुद्धांनी राग यावर व्याख्यान दिले आहे. ते जर देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असे उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग 2 प्रकारे असतात, द्वेषमूलक व प्रेममूलक. जो कसाई असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल, तिचा राग असतो तो प्रेममूलक. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारित असते. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो. माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी पर्वा करणार नाही.
मी सगळं केलं ते झगडा करून केलं आहे. पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती, पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही. परंतु भगवंताने हा दंडक मोडला. एकदा भगवंतास लोहिक नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवतोस? यावर भगवंतांनी त्यांना सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला अन्नाची जरुरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली. विद्या हे एक विष आहे. ही एक प्रकारची तलवार आहे. ती दुधारी असते. तिने दृष्टांचा संहारही करता येतो व दृष्टांपासून आपले रक्षणही करता येते. म्हटलेच आहे की स्वदेश पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात, पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचारण, संपन्न असे आचरण, करुणा म्हणजे सर्व मानवजाती संबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयीची आत्मीयता, या 4 परिमिता असल्या पाहिजेत. तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबरच मानवाजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे असे मी समजतो. करुणा म्हणजे माणसावरचं प्रेम. ह्याच्या पुढेही मनुष्य गेला पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय. सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत. माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही. कारण लोक सांगतात की ईश्वराने सृष्टी निर्माण केली, पण या जगात साकार वस्तू अगोदर होत्या व आहेत. ईश्वर असता तर त्याने इकडे डोळेझाक केलीच नसती. म्हणून ईश्वर आहे ही कल्पनाच मुळीच खोटी आहे. जर देव असलाच तर ऑर्डिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला? माझ्या धर्मात आत्मालाही स्थान नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख हा आहे. तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय. इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आधारलेले आहेत. जगात काही माणसे भित्री असतात. माणसाने एकटं जाण्याचं ध्येय केलं पाहिजे. एकटं जाण्याचं ध्येय मी करतो. हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगीत नाही. एक डॉक्टर पिकविक व त्याचे 2-4 भिडू होते. तो आपल्या भिडूंना म्हणाला की मी तुम्हाला जत्रा दाखवतो. तो आपल्या भिडूसह एका गावात गेला व तेथे त्यांनी 2-3 खोल्या राहण्यासाठी घेतल्या. त्या गावात इलेक्शन होतं. डॉक्टर पिकविकच्या कंपनीला सॅम वेलर नावाच्या पोराजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडल्यास व लावल्यास सुरुवात केली. भित्र्या डॉक्टर पिकविकने विचारले की व्हॉट आर यू डुईंग देअर? त्याने उत्तर दिले की देअर इज अ क्राऊड सर. सॅम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला. तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की गो विथ बिगर क्राऊड अँड नॉट विथ लिटिल वन. आणि पुन्हा असं सांगितलं की हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा अथवा त्याच्या मागे जा. माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की अशा प्रकारच्या जमावामागे तुम्ही जाऊ नका. विद्या, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. महाजनो एन गतस्सा पंतः ही पर प्रत्ययेन बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच्या मार्गाने यापुढे गेले पाहिजे.
धन्यवाद. श्रोते हो, जनता 17/1/1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय येथे 12 डिसेंबर 1955 रोजी केलेले हे भाषण आहे. तुम्हाला हे भाषण कसं वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.